विट्याच्या रणांगणात उतरल्या प्राध्यापिका सोनिया बाबर. प्राध्यापिका सोनिया बाबर यांचा प्रभाग 13 मध्ये घर टू घर प्रचार. विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा केला निर्धार. प्रभाग 13 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यंत्रणा केली सज्ज. विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेनेचे उमेदवार भालचंद्र कांबळे आणि प्रीती कन्हैया पवार यांच्या प्रचारार्थ आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या नेत्या प्राध्यापिका सोनिया बाबर यांनी थेट मैदानात उतरून प्रभाग 13 मधील घरना-घर टिपून मतदारांशी संवाद साधला. बजरंग नगर, जाधव वस्ती परिसरात घर टू घर प्रचार करत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल संजय म्हेत्रे, प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार भालचंद्र कांबळे आणि प्रीती कन्हैया पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचार फेरीतून फिरताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक समोर येऊन चर्चा करत निर्भीडपणे आपल्या समस्या मांडत असल्याचे प्राध्यापिका सोनिया बाबर यांनी सांगितले आहे. आमचे आराध्य दैवत भाऊ आणि आईसेमनला स्मरण करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, जे शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे सर्व आहेत, त्याचबरोबर कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया बाबर, त्याचबरोबर युवा नेतृत्व श्री अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आपण विटा नगर परिषद 2025 जी लढवत आहोत त्याचे सर्वच 26 उमेदवार, त्याचबरोबर ज्या नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत सौ काजल संजय म्हेत्रे, सुरुवातीलाच मी त्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करते. आज प्रभाग क्रमांक 13 याची प्रचार फेरी चालू आहे. त्याचे आमचे अधिकृत उमेदवार, मला विशेष एक गोष्ट सांगायची ह्या बाबतीत, हा उमेदवार जरी दिसत असेल तरी भैया आणि दोघं मित्र आहेत आणि मित्रत्व काय असतं ते आधी बघितले, आता पुन्हा बघायला मिळते. असं अभ्यासू नेतृत्व म्हणजे श्री भालचंद्र विश्वनाथ कांबळे भैया. त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी कन्हैया दादा आपल्याला नवीन नाही आहेत, सगळ्यांना जुने आहेत. गांधीनगर आपल्यासाठी नवीन नाहीये. श्रीरंगदाजी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या अशा सुनबाई सौ प्रीती कन्हैयालाल पवार या आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत. सांगायला गेलं तर खरं 18 वर्षात मी प्रामाणिकपणे माझं एक सामान्य गृहिणी म्हणून, एक महिला म्हणून माझं मत मांडतेय. गांधीनगरला आपलं बजरंग नगरला माझं कधी येणं झालं नाही. आज प्रचार फेरीमुळं मी ह्याला भेट दिली. भेट देत असताना स्वच्छ विटा सुंदर विटा आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. आपण त्याचा पुरस्कार देखील घेतला. आपण दिल्लीला जाऊन त्याचा पुरस्कार घेतला. त्यावेळेला दादा असतील, अमरभाई असतील, त्यांनी मदत केलीच आणि बाबर कुटुंबाला दुसऱ्याचं अभिनंदन करायला आणि कौतुक करायला जमतच. पण आज खरं मनापासून वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. प्रभागात चालत असताना घरं खूप सुंदर आहेत, माणसं फार प्रेमळ आहेत. तुम्हाला सांगते, त्यांची भांडी बघितली, त्यांचं सगळं राहणीमान बघितलं तर अतिशय सुंदर आहे. मी बाहेर बऱ्याच घरांच्या बाहेर ना बांधकामं बघितली. मी लाल दगड ते विटा बघून आवर्जून विचारलं की ही कुठले आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की कोकणातल्या विटा आहेत ह्या. पण ते बघत असताना, प्रत्येकाच्या दारात जात असताना, प्रत्येकाच्या दारात धुण्याचं पाणी तिथंच, भांडी घासलेलं पाणी तिथंच, प्यायचं पाणी तिथंच. म्हणजे मला एकच कळत नाहीये की विकास कुठं झाला आणि कधी झाला. आणि अशा बरोबर आपण एवढा मोठा पुरस्कार तिथं जाऊन घेतो, तर ह्या गोष्टीला खरं प्रश्नचिन्हच आहेत. असो, त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाहीये. मला प्रत्येक नागरिकाला एकच आव्हान करायचंय. बाबर म्हणजे विश्वास आहे, बाबर म्हणजे कर्तृत्व आहे आणि बाबर म्हणजे एकनिष्ठ आहे. मला वाटतंय परिवर्तन करायचं झालं तर ह्या दोन नेतृत्वाला आपण खूप बहुसंख्येने, बहुमताने, मतारूपी आशीर्वाद देऊन खूप मतांनी, खूप फरकांनी निवडून द्यायचंय. आणि एक बाब, 13 प्रभाग आहेत, 1 ते 13 हा शेवटचा प्रभाग येतोय आपल्या सगळ्यांच्यात. तर मला वाटते प्रत्येकाने शेवटच करायचंय मतदान करून. शेवट म्हणजे काय शेवट आहे? लीड, सगळ्यात मोठं लीड मोजायचं झालं तर आपल्या ह्या दोन उमेदवारांचं मोजायचं. एवढंच बोलते, इथंच थांबते. मी भालचंद्र विश्वनाथ कांबळे, प्रभाग 13 मधील अधिकृत उमेदवार. आज आदरणीय सोनिया वहिनींनी आमच्या प्रभाग क्रमांक 13 मधील बजरंग नगर हा पूर्ण आमचा भाग घर टू घर जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली की त्या लोकांना घर आहे पण
रस्ते असतील, गटारे असतील, अशा मूलभूत समस्या आतापर्यंत 40 वर्षात त्यांच्या त्याच समस्याच्या ज्या समस्या आहेत, ज्या समस्या पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळं आदरणीय वहिनींनी ज्यावेळेस मी आणि कन्हैया भैया आमच्या प्रीती वहिनी ज्यावेळेस सुहास भैयांकडून आम्ही निधी मागेन त्यावेळेस आमच्या बरोबर 50% वहिनींनी डोळ्यांनी परिस्थिती बघितलेली आहे. आमच्या बरोबर 50% त्या वहिनींची ताकद त्याच्याबरोबर लागेल. आणि बजरंगनगर मधल्या सर्व माझ्या माता भगिनी असतील, माझे मित्र असतील, त्यांना आम्ही सांगतो की जो विश्वास आम्हाला आदरणीय सुहास भैयांनी आमच्यावर दाखवला आहे आणि आम्हाला ह्या प्रभागातला एक कॅन्डिडेट म्हणून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तो सार्थ अभिमान सुहास भाईंना त्याचा सार्थ अभिमान होईल असं आम्ही काम करून दाखवेन. आणि आम्ही त्याच कामाच्या जोरावरती आदरणीय सुहास भाईंना इथून पुढं ते विधानसभेला सुद्धा त्याचा प्रचिती येईल. आणि स्थानिक बजरंगनगर असतील, आमच्या राजूभाऊंची वस्ती असेल, चंदूभाऊंची वस्ती असेल, सगळ्या तिथं सगळ्यांचा समस्या एकच आहे, रोड, लाईट, पाणी, रस्ता. आता लाईन आहेत, आम्ही आत्ताच 5 ते 7 ठिकाणच्या आम्ही लाईन स्वतःहून आत्ता आदरणीय सुहास भाई यांनी आम्हाला मदत केली आणि त्या वायरमॅनने येऊन तिथं लाईन असतील, स्ट्रीट लाईट असतील, डांब असतील. आम्ही अजून नगरपालिकेचे निवडणूक जिंकायची आहे त्याच्या अगोदरच आम्ही इथली 10-20% कामं केली. त्यामुळे इथल्या लोकांना विश्वास बसलेला आहे की सुहास भाई यांचे हे 2 उमेदवार नक्की आपल्या भागात विकास आणि परिवर्तन घडवून आणतील. धन्यवाद. एकच लाईट म्हणायला किंवा हाय व्होल्टेज लढत 2 भावामधली लढत होत्या. या लढतीकडे तुम्ही कसं बघताय आणि जसं सुहासभाई यांनी 27-0चा नारा दिलाय त्या अनुषंगाने 13 मध्ये आम्हाला काय बघायचं? 13 मध्ये आदरणीय सुहास भाई यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय तर मी 100% बहुमताने निवडून येईन एवढं खात्रीशीर मी सांगतो तुम्हाला. आणि त्या पद्धतीचा गेले 1.5 वर्ष ह्या प्रभागातील मूळ समस्या लोकांचा संपर्क आम्हाला आहे आणि त्या जोरावरती मी सांगतो की मी ही लढत सख्या भावाची नसून ही लढत एका राजकीय दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध हा पक्ष असा आहे. आमचं वैयक्तिक भांडण जरी नसलं तरी निवडणुकी ही मी चुरशीची करून मी निवडणूक जिंकेन हा मला 100% विश्वास आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.